ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली 31वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे। यंदा ही स्पर्धेत टाइम टेक्नॉलॉजीचा वापर 21 किलोमीटर पुरुष आणि महिला तसंच 18 वर्षावरील 10 किलोमीटरच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे। ही स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईच्या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास 25,000हून अधिक धावपटू धावतील असा विश्वास आहे। या स्पर्धेत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी एका पत्रकार परिषदेत केलं आहे। महापालिकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी, मिनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील उपस्थित होते। रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होईल। ही स्पर्धा विविध 12 गटात घेण्यात येणार आहे। मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑफलाईन नोंदणी एकूण 13,860 इतकी झाली आहे। महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी 1 किलोमीटरची कॉर्पोरेट रन ठेवण्यात आली असून या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी तसंच लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग व्हावा असं आवाहन करण्यात आलं आहे। यंदाची ही वर्षा मॅरेथॉन 6 वर्षांनी होत आहे। स्पर्धेच्या दिवशी वातावरण निर्मिती आणि स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धेकरता सरावासाठी झुंबा वर्कआउटचं आयोजनही करण्यात आले। महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या स्टेज समोर झुंबा वर्कआउट होणार आहे। या स्पर्धेत ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार असून या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेसची सोय उपलब्ध करण्यात आली आहे। स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वेळेत पोहोचता यावं यासाठी रविवारी 10 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजता बदलापूर ते ठाणे आणि दुपारी 1 वाजता ठाणे ते बदलापूर अशी विशेष लोकल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण 6 वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। ही स्पर्धा, ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजन तसंच पद्धतीने केलेलं आहे की 31वी ही वर्षा मॅरेथॉन आहे। ती मॅरेथॉन ठाणेकरांना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्यही असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घ्यावा असं आमचं नियोजन आहे। आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या यशस्वीसाठी ज्या काय गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आतापर्यंत झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे धावपटू सहभागी होणार आहेत त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे, अगदी ओव्हरफ्लो आहे। आतापर्यंत कालपर्यंत जी आकडेवारी होती आमची जवळपास 18,000च्या वर धावपटूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। विविध 8 गटांमध्ये ही स्पर्धा होते। यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतोय। कॉर्पोरेट गट हा आपल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे। अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन केलंय। सुरुवातीला लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे। अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणाची संपन्न व्हावी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटांच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल। जवळपास 10 लाख पेक्षा जास्त रोख पारितोषिक ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे उत्तेजनात सुद्धा रोख पारितोषिक आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी यावेळेला आपण रोख पारितोषिकांवर खर्च करतोय। त्याच पद्धतीचं बसेस, विद्यार्थ्यांसाठी बस सेवा असेल, राहण्याची सेवा असेल, जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होतात त्याच्यासाठी डाएट फूड असेल, अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाची गैरसोय होणार नाही। आज आपण या निमित्ताने टी-शर्ट, ह्या स्पर्धेचा टी-शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार आहोत त्याचंही लॉन्चिंग केलेलं आहे। त्याचबरोबर स्पर्धेचा टीजर जे आहे तो टीजरही या निमित्ताने आपण लॉन्च केलेला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स,
पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून रस्त्यावर मंडप उभारणी करण्यात येते. त्यासाठी ठाणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाची परवानगी बंधनकारक असते. आतापर्यंत 88 मंडळांनी गणेशोत्सव मंडपांसाठी अर्ज केले असून त्यापैकी एकाच मंडळाला पालिकेनं परवानगी दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध देखावे उभारून सामाजिक संदेश देण्यात येतात. यासाठी मंडळांकडून रस्त्यांवर मंडप उभारणी करण्यात येते. सार्वजनिक उत्सवांसाठी सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच रस्ते आणि पदपथांवर तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारण्याबाबत उच्च न्यायालयाला काही मार्गदर्शक तत्व आखून दिली आहेत. त्याचं पालन झालं की नाही याचा आढावा उच्च न्यायालयाकडून उत्सव संपल्यानंतर घेतला जातो. विना परवानगी मंडप उभारण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे सक्त आदेश आहेत. विना परवानगी मंडप उभारल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल होऊ शकते. मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाची परवानगी बंधनकारक असते. गणेशोत्सव मंडप परवानगी मिळवण्यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्सवाच्या किमान 1 महिना आधी अर्ज करणं आवश्यक असतं. मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ठाणे महापालिका गेल्या 5 वर्षांपासून मंडळांना ऑनलाईन आणि ऑफलाईन द्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. ही सुविधा यावर्षी देखील पालिकेने उपलब्ध करून दिली आहे. ठाणे महापालिकेकडे गेल्या वर्षी गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे एकूण 333 अर्ज दाखल झाले होते. यापैकी 264 मंडळांना परवानगी देण्यात आली होती. यंदा गणेशोत्सवासाठी 20 दिवस शिल्लक राहिलेत. या गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी मंडळांनी 88 मंडळांनी अर्ज केलेत. यामध्ये 58 मंडळांनी ऑनलाईन द्वारे तर 30 मंडळांनी ऑफलाईन द्वारे अर्ज केलेत. 88 मंडळांपैकी एकाच मंडळाला मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे मंडळ वर्तकनगर भागातील असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात 25 गरीब रुग्णांना नवजीवन, सरकारी आरोग्य सेवेचा मानबिंदू. प्लास्टिक सर्जरी फक्त पैशांच्या जोरावर मिळते ही समजूत सिव्हिल रुग्णालयानं खोटी ठरवली आहे. आज गरिबांनाही मिळतोय नवजीवनाचा हक्क, तोही सरकारी रुग्णालयातून. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात गेल्या 3 महिन्यात 25 प्लास्टिक सर्जऱ्या यशस्वीपणे पार पडल्या असून सिव्हिल रुग्णालय शस्त्रक्रियेच्या आधुनिक आणि माणुसकीच्या केंद्रस्थानी उभं राहिले. सिव्हिल रुग्णालयात अपघातात हातपायाचे हाड मोडले असता अथवा दुर्बिणीद्वारे अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होत असताना आता प्लास्टिक सर्जरी देखील तितक्याच कुशलतेनं होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक सर्जरीमध्ये अपघातात हातापायाचं हाड मोडलेले रुग्ण, चेहऱ्याचे विकार, जळालेल्या रुग्णांचं पुनर्रचनात्मक उपचार आणि जन्मजात विकृती असलेल्या बालकांवर करण्यात आले असल्याची माहिती प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांनी दिली आहे. प्लास्टिक सर्जरी म्हटलं की गरिबाच्या आयुष्यात ती स्वप्नवतच गोष्ट असते. मात्र सिव्हिल रुग्णालयानं स्वप्नांना हकीकत बनवले.
एक उदाहरण सांगायचं झालं तर 6 वर्षाच्या एका मुलीच्या हातापायाची बोटं जन्मतः चिकटलेली होती. खासगी रुग्णालयात उपचारांची किंमत परवडणारी नव्हती, परंतु सिव्हिल रुग्णालयात तिच्या डाव्या हाताची बोटं यशस्वीरित्या वेगळी करण्यात आली आहेत. उर्वरित सर्जरी लवकरच होणार आहेत. या यशस्वी सर्जरांचे श्रेय प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांना आणि त्यांच्या टीमला जातं. गरीब रुग्णांसाठी ही सुविधा म्हणजे जणू नवीन जीवनाची संधी असून आजही हजारो गरीब रुग्ण प्लास्टिक सर्जरी सारख्या उपचारांचा विचारही करू शकत नाहीत, परंतु सिव्हिल रुग्णालयाने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटल हे आम्ही एक धडपड असते आमची, जिल्हा यंत्रणा म्हणून असेल किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय असेल, की इथे जास्तीत जास्त लोकांना काय फायदा करून देता येईल, बेनिफिट देता येईल, आरोग्य सुविधा. त्याचबरोबर एक प्राईम आमचा उद्दिष्ट आहे की लोकांचं जे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर होतो किंवा प्रचंड खर्च होतो सर्जरी, ऑपरेशनवर, ट्रीटमेंटवर, ते कसं वाचवता येईल. त्या दृष्टीने आपण जे आपल्याकडे रुग्ण येतात आपण त्या पेशंटला शक्यतो कुठे रेफर करत नाही, इथे ट्रीटमेंट करायचा प्लॅन करतो. त्याच्यामुळे आपण बऱ्याच अंशी कॅन्सरचे रुग्ण असतील किंवा जे काही आले आपल्याकडे रुग्ण आले ते ट्रीटमेंट करा. समजा आम्हाला शक्य होत नसेल तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं किंवा मग आयुष्यमान भारत योजनेतनं किंवा मग मुख्यमंत्री सहाय्य निधीतनं किंवा काही चॅरिटी हॉस्पिटलमध्ये यांचे ऑपरेशन करून घेणं, ट्रीटमेंट करून घेणं हे काम आमच्याकडे जे सोशल वर्कर असतील की आमचे कोऑर्डिनेटर हे करत असतात. पण तो गेल्या 3-4 महिन्यापासून माझ्याकडे एक प्लास्टिक सर्जन पण जॉईन झाले आहेत. त्यामुळे बऱ्याच अंशी प्लास्टिक सर्जरी आम्ही करायला सुरुवात केली. ह्या 3 महिन्यात मला सांगायला खरोखर अभिमान वाटतं की ह्या 3 महिन्यात आम्हाला जवळपास 25 प्लास्टिक सर्जरीच्या केसेस केल्या. एका सर्जनने 50-60 सर्जरीज केल्या त्यांनी आल्यापासून, परंतु पर्टिक्युलरली प्लास्टिक सर्जरी रिलेटेड जे इथे शक्यच नव्हतं याच्या आधी आणि ते होणंही पॉसिबल नाही, त्या तशा 25 शस्त्रक्रिया आमचे अभिषेक धाकड म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी केलेल्या आहेत. आणि पर्टिक्युलर काही उदाहरणं जर द्यायचं असेल तर आमच्याकडे भिवंडी ग्रामीणीतनं एक हातच्या बोटे जन्मजात हात आणि पायाची बोटं जोडलेली होती. तुला ऑपरेशनचा खर्च बऱ्यापैकी येणार होता, ते आम्ही एक ऑपरेशन केलं. या गायनोकोमास्टिया नावाचा प्रकार असतो, त्याची एक सर्जरी कमी 3 ते 4 लाख रुपये कधी कधी खर्च येऊ शकतात, ती सर्जरी आम्ही इथे केली. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. पर्टिक्युलर जे आता स्किन ग्राफ्टिंग असतील किंवा बाकी काही ट्रीटमेंटचे असतील, नॉन लिव्हिंग अल्सर असतील, असे विविध प्रकारचे त्या प्लास्टिक सर्जरीची गरज पडते. प्लास्टिक सर्जरी जे खूप कॉस्टली आहे आणि जे इझिली कोणाकडे अवेलेबल पण नाही, त्या शस्त्रक्रिया आपण करायला सुरुवात केली आहे. थोड्या दिवसात सिव्हिल हॉस्पिटल 900 बेडचा आपला तयार होणार आहे. त्याच्यामध्ये आपण सुपर स्पेशालिटी किंवा संदर्भ सेवा रुग्णालय ऑलरेडी घेतलेला आहे आणि सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट होतील. त्या दृष्टीने आपला तो एक पाऊल. सध्या जरी टेम्पररी हॉस्पिटल आहे, ह्या मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे, टेम्पररी राहतो आम्ही इकडे, तरी पण रुग्णसेवामध्ये कुठलेही खंडन न पाडता आम्ही ही गोष्ट आत्तापर्यंत करता आलेलो आहे. आणि नक्कीच आम्हाला त्याचाही अभिमान वाटतो आहे, त्याचा खरोखर समाधानी वाटतो की आम्ही हे करत असताना एक सामाजिक काही भान ठेवून आम्ही लोकांना मदत करतो आहे. आणि खरोखर मी अजून आवाहन करेल की काही अडीअडचणी असतील मेडिकल ट्रीटमेंटबद्दल तर कृपया आम्हाला खरं संपर्क करा. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा खरोखर फायदा घ्यायला पाहिजे. म्हणजे खूप मोठी अपेक्षा आहे आणि ते आव्हान पण लोकांना मी करतो आणि त्याप्रमाणे लोकांनी करायला पण पाहिजे. धन्यवाद. खालिद का शिवाजी या चित्रपटाविरोधात सर्व शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन आज ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना या चित्रपटाला सर्व चित्रपटगृहात बंदी घालण्याबाबत निवेदन दिलं. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल अनेक खोटे आणि अनऐतिहासिक दावे करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान सैनिक होते. त्यांच्या अंगरक्षकापैकी
11 मुसलमान अंगरक्षक होते आणि महाराजांनी रायगड किल्ल्यावर मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद देखील बांधली होती. शिवाय शीर्षकातच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यात. त्यामुळे जर हा चित्रपट प्रसारित करण्यात आला तर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सार्वजनिक धोका निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने आपण सर्व चित्रपटगृहांच्या मालकांना हा चित्रपट प्रसारित न करण्याच्या सूचना द्याव्यात. तसंच या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रसार माध्यमे तसंच हा चित्रपट परदेशी पाठवून शिवरायांच्या इतिहासाची तोडमोड करण्यात सामील असलेल्या सर्व ज्युरी, अधिकारी, मंत्री तसंच अन्य संबंधितांवर अफवा पसरवणं, अपप्रचार करणं, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक स्थळांवर अपप्रचार करणे या विरोधात कायदेशीर कारवाई करावी याबाबत या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि चित्रपट प्रसारित होऊ न देण्यासाठी योग्य ती पावलं उचलू असं सांगण्यात आलं. यावेळी शिवशंभू विचार मंचाचे ॲडव्होकेट अनमोल जाधव, शिवसंस्कृती प्रतिष्ठान ठाणेचे दत्ता घाडगे, शिवराज मंचाचे भूषण साटम, शिवराज्याभिषेक समारोह समितीचे शंतनू खेडेकर, शिवस्वराज्य संस्थेचे सुनील नरे आणि संतोष भोईर आदी शिवप्रेमी संघटनांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. माध्यमातून खालिद का शिवाजी या चित्रपटाला विरोध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयात हे एक निवेदन आम्ही सुपूर्द केलेलं आहे, जेणेकरून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन इतिहास हा समकालीन ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या संदर्भ साधनांनी लिहिला जातो आणि त्याला छेद देऊन खोटा इतिहास पसरवण्याचं काम ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे. 35% मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, 11 अंगरक्षक मुसलमान होते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती म्हणजे हिंदू पदपातशाहीचं सिंहासन ज्या किल्ल्यावरती स्थापन झालं त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली. अशा प्रकारची विधानं या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत प्रकाशित होऊ नये, तो प्रदर्शित होऊ नये ह्याच्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहोत आणि हे निवेदन आपण देत आहोत. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा चित्रपट जिथे जिथे जाणार आहे तो प्रदर्शित होऊ नये आणि अशा प्रकारे जे पुढच्या पिढीला खोट्या विमर्शाच्या माध्यमातून दिशाभूल करून इतिहासाचं विकृतीकरण केलं जाणार आहे हे थांबवण्यासाठी त्वरित राज्य सरकारने त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. आपण याच माध्यमातून वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन अगदी सेन्सॉर बोर्डला देखील सांगितलेले आहे की ह्या चित्रपटाला त्वरित मागे घेण्यात यावं आणि हा चित्रपटावरती सगळ्याच माध्यमांमधला बंदी आणावी. अगदी OTT प्लॅटफॉर्मवरती देखील हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशा सगळ्याच हिंदू संघटनांची, शिवप्रेमी संघटनांची एक विनंती या निमित्ताने आहे. युवा पिढी जास्ती करून असंच पिक्चर बघायला त्यांना आवडतो. हिंदू मुस्लिम असू द्या, गदर असू द्या, तिला काय नव्हे सांगणार. आणि खरं सांगायचं तर ह्या सगळ्याच गोष्टींच्या माध्यमातून मुलं शिकत असतात, युवा पिढी शिकत असते आणि हे खोटे विमर्श, खोट्या पलघना केलेल्या ज्या आहेत हेच जर चित्रपटात पाहिली गेली तर मुलांवरती हाच परिणाम होणार की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एखाद्या वेळेला मशीद बांधली होती, ती मशीद कुठे आहे अशी ती नवीन पिढी विचारेल, जो कुठल्याही संदर्भ साधनांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक ग्रंथांची निर्मिती झाली, अनेक पत्रांच्या माध्यमातून हा इतिहास जेव्हा आपण पाहतो तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि ह्या सगळ्या पत्रांमध्ये कुठेही अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला दिसत नाही. म्हणून आम्हाला सांस्कृतिक कार्य मंत्रालय त्याचबरोबर महाराष्ट्र शासन यांना विनंती आहे त्वरित ह्या चित्रपटावरती आणि त्याचबरोबर ह्या चित्रपटामध्ये कार्य करणाऱ्या निर्माते असतील, दिग्दर्शक असतील ह्याच्यावरती देखील बंदी आणावी आणि त्यांना कडक शासन व्हावं ही आमची विनंती आहे.